15वा प्रश्न आहे, एका वर्तुळात केंद्रीय कोनाचे माप 110 अंश आहे तर संगत लघुकोनाचे माप किती? आता समजा हे पूर्ण वर्तुळ आहे आणि या वर्तुळामध्ये एक आपल्याला माप दिलेलं आहे काय, तर या केंद्राचं माप आपल्याला किती सांगितलेलं आहे केंद्रीय कोनाचं 110 अंश. समजा याला आपण नाव देऊ का AOB आणि हे जे आहे ते यानं आंतरखंडित केलेला लघुकोन आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं केंद्रीय कोनाचं जेवढं माप असते तेवढंच या आंतरखंडित केलेल्या लघुकोनाचं माप असतं, बरोबर आहे का? म्हणून इथे आपल्याला काय सांगता येते की मापकोन AOB बरोबर जर 110 अंश असेल तर मापकोन ACB बरोबर पण किती असेल 110 अंश. कारण आपल्याला माहित आहे की जेवढे या कोनाचं माप असते तेवढंच याचा संगत लघुकोनाचं माप असते. लक्षात येईल का? मग ACBचं माप 110 अंश आहे का ऑप्शन मध्ये? चला लिहा. 16वा प्रश्न, आकृतीत जीवा PQचा मध्यबिंदू M आहे. आता इथे जीवा काढायचे, जसा मध्यबिंदू किती काय असायला सांगितलं समजा हे जीवा आहे PQ आणि याचा मध्यबिंदू काय सांगितला M आहे. C हे वर्तुळ केंद्र आहे आणि C हे काय आहे वर्तुळ केंद्र आहे. C हे वर्तुळ केंद्र आहे. तर PCM म्हणजे P पासून C आणि M हे 60 अंशाचा कोन आहे. हे C जे आहे ते किती आहे 60 अंश आहे. तर CPM चं माप आपल्याला काढायचं आहे. CPM चं माप काढायचं म्हणजे या P चं माप आपल्याला काढायचं आहे. कारण हे लंब आहे म्हणजे ऑलरेडी हे किती मापाचं आहे 90 मापाचं आहे. मग आपल्याला दोन माप भेटलेली आहे आणि आपल्याला एका मापाचं कोणाचं माप काढायचं आहे. ओके, मग काढताना जे माप दिलेले आहेत ते लिहून घेऊया. काय दिलेले आहे माप कोन PCM बरोबर किती आहे 60 अंश आणि माप कोन CMP किंवा PMC बरोबर 90 अंश. कारण हा लंब असेल या पायावर तर हा काटकोन असते ऑलरेडी म्हणून. तर आपल्याला उरलेले जे आहे ते हे P चं माप काढायचं आहे. मग याच्यामध्ये जर हा त्रिकोण असेल तर आपल्याला एक गोष्ट माहित आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज किती असते रे 180 अंश. लिहून घेऊ का? त्रिकोणाच्या तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज किती असते 180 अंश असते. मग त्रिकोणाचे तिन्ही माप लिहू. मापकोन PCM अधिक कोणता आहे रे मापकोन कोणता आहे दुसरा मापकोन PMC अधिक कोणता आहे CPM मापकोन CPM आणि तिघाच्या मापाची बेरीज किती असायला पाहिजे 180. आता PCM चं माप आपल्याला माहित आहे किती आहे 60 अंश. आता PMC चं माप किती आहे रे 90 आणि मापकोन CPM चं माप माहित आहे का नाही. मग याला जशाला तसं करायचं 180 जशास तसे. या दोघांची बेरीज करायची 9 आणि 6 किती होतात रे 15 आणि हे शून्य जशाला तसे अधिक मापकोन CPM जशास तसे हे 180 जशाला तसे. त्यानंतर मापकोन CPM जशाला तसे घ्यायचे 180 जशास तसे. हे 150 इकडे प्लस आहे पलीकडे गेल्यावर काय होते मायनस होते. त्यानंतर हे मापकोन CPM जशाला तसे हे शून्यातून शून्य गेले शून्य 8तून 5 गेले किती राहतात 3 एकातून 1 गेले शून्य म्हणजे CPM बरोबर किती अंशाचा मिळते रे 30 अंशाचा. आणि अजून एका पद्धतीने आपल्याला काढता येते की 30 60 90 च्या प्रमेयानुसार सुद्धा आपल्याला याचं माप काढता येते. काय 30 60 90 चा प्रमेय काय सांगतो की जर एकाचं माप 60 असेल एकाचं माप जर 90 असेल तर उरलेला कोण हा 30 मापाचा असतो. अशा पद्धतीने पण सांगू शकता किंवा अशा पद्धतीने तुम्ही याचं माप काढू शकता. 30 नंबर आहे का बघा 3 नंबरला आहे. चला